वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सर्व संतन की जय। माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 59 क्रमांकाच्या श्लोकापर्यंत आणि 309 क्रमांकाच्या ओव्यापर्यंतचा टप्पा पार पाडलेला आहे। आज आपण 60व्या श्लोकावर माऊली काय निरूपण करतायत याचं चिंतन करत आहोत, ज्याच्यामध्ये अर्जुनानं स्थितप्रज्ञ पुरुषाच्या लक्षणाच्या संदर्भात जेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला प्रश्न विचारला, त्याचं वेगवेगळ्या पद्धतीनं उत्तर इथं भगवंत देताना आपल्याला दिसत आहेत। 60व्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतायत ते आपण बघूयात। यततो यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः। अर्थात हे कौन्तेय, बुद्धिस्थैर्याकरिता प्रयत्न करणाऱ्या विवेकी पुरुषाचे ही मन विक्षोभकारक इंद्रिये बलात्काराने हरण करतात। अर्थात बुद्धी स्थिर झाली असं ज्या साधकाला वाटायला लागतं किंवा ज्याची बुद्धी स्थिर आहे असं इतरांनाही अनुभवाला यायला लागतं, अशाही लोकांना ही इंद्रिय जबरदस्तीनं विषयांमध्ये बलात्कारानं ओढतात, जबरदस्तीनं ओढतात। ही विषयांची अशी ताकद इथं थोडंसं सांगण्याचा प्रयत्न भगवंतांनी केला आहे। माऊली या श्लोकाचं काय चिंतन करतात ते आपण बघूया। माऊली म्हणतायत, येरवी तरी अर्जुना हे आया नये साधना जे रहाटताती जतना निरंतर। अर्थात येरवी हे अर्जुना, ही इंद्रिये दुसऱ्या कोणत्याही साधनांना दाद देत नाहीत, जे नेहमी या इंद्रियांना ताब्यात ठेवण्याकरता खटपट करतात। आपण आधीचा जो माऊलींचा विचार आहे, आधीच्या श्लोका ओवीमध्ये आलेला तो बघूयात, कारण त्या ओवीला जोडून ही ओवी आहे म्हणून। आधीच्या ओवीमध्ये माऊली म्हणतायत, तै शरीरभाव नासती इंद्रिय विषय विसरती जय सोहमभाव प्रतीती प्रकट होय। म्हणजे शरीराबद्दलचा भाव नष्ट झाला, विषयांच्या बद्दलची आसक्ती एकदा नष्ट झाली आणि ज्यांना कायमची सोहमभावाची प्रतीती येते, अशा साधकांबद्दल, स्थितप्रज्ञ पुरुषांबद्दल माऊलींनी म्हटलंय। याच्या वेगळी जी परिस्थिती आहे इंद्रियांची, ती परिस्थिती इथं माऊलींनी सुरुवातीला वर्णन केलंय। म्हणून येरवी तरी अर्जुना, ह्या येरवी शब्दाचा अर्थ समजण्यासाठी आधीच्या ओवीमध्ये माऊलींनी काय म्हटलंय ते आपल्याला समजून घेणं गरजेचं होतं। आधीच्या ओवीमध्ये शरीरभाव नष्ट झालेला, इंद्रिय विषय विसरलेला आणि सोहमभावाची प्रतीती झालेला जो स्थितप्रज्ञ पुरुष आहे त्याचं वर्णन केलं। पण स्थितप्रज्ञ पुरुषानं इंद्रियांवरती जे नियंत्रण मिळवलेलं आहे, त्याच्या इंद्रियानं विषयांबद्दलची जी आसक्ती काढून टाकलेली आहे, या गोष्टी करण्यासाठी किती मोठा लढा त्या आत्मस्थिती प्रज्ञ पुरुषाला लढावा लागलेला आहे, ते आपल्याला येरवी या शब्दावरून लक्षात येईल। कारण इंद्रियांवर विजय मिळवणं, इंद्रियांना विषयांपासून दूर करणं, ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही। का सोपी नाही त्याचं उत्तर माऊलींनी या ओवीमध्ये दिलंय। इंद्रियांवर विजय मिळवणं ही अवघड गोष्ट आहे। का अवघड आहे? कारण इंद्रियांचा स्वभाव इथं माऊली सांगतायत, येरवी तरी अर्जुना, साधकानं इंद्रियांवर विजय मिळवला ही वेगळी परिस्थिती, पण सामान्यपणे जर विचार केला, सामान्यपणे या अर्थानं येरवी तरी अर्जुना हे आया नये साधना, ही जी इंद्रिय आहेत ही आया नये साधना, साधनेमध्ये हे कधीही इंद्रिय अनुकूल ठरत नाहीत तर अडथळा ठरतात। हे आया नये, आया म्हणजे नियंत्रणात येणं, काबूत येणं, स्वाधीन होणं। इंद्रिय सहसा स्वाधीन होत नाहीत, सहसा नियंत्रणात येत नाहीत। हे आया नये साधना, आया म्हणजे स्वाधीन,
नये. कशात? साधना. साधनेच्या स्वाधीन ही इंद्रिय सहसा येत नाहीत. हा इंद्रियांचा स्वभाव आहे की ते साधनेच्या विपरीत आचरण करत असतात. परमार्थ हा सहसा या इंद्रियांना आवडत नाही. पारमार्थिक क्रिया या शरीराला स्वाभाविकता आवडत नाहीत. इंद्रियांना स्वाभाविकपणे विषयच आवडतात. इंद्रियांना सहज काय आवडतं असं विचारलं तर ते विषयांचंच नाव घेतील. कारण इंद्रियांची स्वाभाविक वृत्ती, स्वाभाविक प्रवृत्ती ही कशामध्ये आहे? विषयांमध्ये आहे. पारमार्थामध्ये इंद्रियांची स्वाभाविक वृत्ती नाही. म्हणून हे आया नये साधना. साधनेसाठी ते लवकर नियंत्रणात येत नाहीत. जे रहाटता ती जतना निरंतर. जे या इंद्रियावर कायम नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करतात बघा, निरंतर, कायमचा. कशासाठी? जतना. जतन म्हणजे जिंकण्याकरता. रहाटताती म्हणजे प्रयत्न करतात. जी लोक या इंद्रियांना जिंकण्यासाठी सतत प्रयत्न करतात त्यांच्याही स्वाधीन ही इंद्रिय सहजपणे होत नाहीत. त्यांच्याही नियंत्रणात ही इंद्रिये सहज येत नाहीत. बाकीच्यांचा तर विषय सोडून द्या. ज्यांनी इंद्रियांना मोकळीक देऊन टाकलेली आहे, काय तुम्हाला करायचंय ते करा, त्यांची इंद्रिय तर स्वाधीन राहणारच नाहीत. पण जी लोक इंद्रियांना स्वाधीन ठेवण्याचा प्रयत्न करतात त्यांचीही इंद्रिय त्यांच्या नियंत्रणात राहत नाहीत. कारण हा इंद्रियांचा स्वभाव आहे. आणखी एक गोष्ट महत्वाची अशी आहे की या इंद्रियांना ज्या गोष्टीपासून दूर करण्याचा प्रयत्न कराल त्या गोष्टीमध्ये या इंद्रियांचं डबल मन लागतं. दुप्पट त्यांच्या मनामध्ये गोडी निर्माण होते. लहान मुलासारखं असतं या इंद्रियांचं. लहान मुलाला जी गोष्ट करू नका असं सांगाल ती गोष्ट त्याला आधी करावी वाटते. तुम्ही जर त्याला सांगितलं की ही गोष्ट करू नको, बाकीच्या सगळ्या गोष्टी करताना त्याच्या डोक्यात एकच विचार फिरेल की ही गोष्ट करू नका असं का सांगितलं असेल, तीच करून बघू. कारण इंद्रियांचा तो स्वभाव आहे. इंद्रिय लहान मुलासारखी असतात. आणि म्हणून इंद्रियांचा स्वभाव आहे विषयांमध्ये रमणं. आणि तुम्ही विषयांपासून इंद्रियांना वेगळं करायचा प्रयत्न केला की ती इंद्रिय आणखी जास्त त्रास देतात. म्हणून इंद्रियांना नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न जे निरंतर करतात त्यांच्याही स्वाधीन ही इंद्रिय होत नाहीत. इंद्रियांना स्वाधीन ठेवण्याचा मार्ग खूप वेगळा आहे. दबाव टाकून तुम्हाला इंद्रिय ताब्यात घेता येणार नाहीत. तुम्ही मुलाला जबरदस्ती नाही जिंकू शकत. एखाद्या मुलाला जिंकायचं असेल तर तुम्ही प्रेमानं जिंकू शकता, समजुतीनं जिंकू शकता. त्याच्यावर दाब टाकून, दबाव टाकून तुम्ही मुलाला नाही जिंकू शकत. मुलाकडून कोणती गोष्ट तुम्हाला करून घ्यायची असेल तर ती करून घेण्याचा मार्ग जबरदस्ती नाही. आता प्रणिता साळुंखेताई आहेत आपल्यासोबत, त्या चाइल्ड स्पेशालिस्ट आहेत. त्यांनी सुद्धा माझ्या घरी त्या जेव्हा आल्या होत्या तेव्हा बोलता बोलता त्यांनी ही गोष्ट मला सहज सांगितली. माझ्या डोक्यात ती कायमची बसली. त्यांनी हा विषय सांगितला की मुलावर कधीही जबरदस्ती करायची नाही. त्याला एखादी गोष्ट आवडत नाही आणि आपल्याला त्या गोष्टीबद्दल आवड निर्माण करायची आहे तर प्रेमानं गोंजारून समजावून त्याच्या मनात ती गोडी आपण निर्माण करू शकतो. मारून मुटकून तुम्ही त्याला अभ्यासाला नाही लावू शकत. कारण ते बाळ आहे, ते निरागस आहे, त्याला त्याचं हित अहित कळत नाहीये. आणि तुम्ही त्याला मारून एखादी गोष्ट त्याच्याकडून करून घेत असाल तर ती गोष्ट ते प्रेमानं करणार नाही. करेल, ते भिवून करेल, पण प्रेमानं करणार नाही. आणि प्रेमानं जर त्यानं एखादी गोष्ट केली नाही तर ती गोष्ट जेवढा वेळ तुमचा दबाव आहे, जेवढा वेळ तुमची भीती आहे तेवढा वेळ ते करेल. एकदा ती भीती, एकदा तुम्ही तिथून बाजूला गेले की मग त्याचा अभ्यास पुन्हा होणार नाही. मग त्याला ते जे आवडतं ते तो करेल. जसं इंद्रियांचं आहे अगदी तसंच मुलांचं आहे. मुलांना एखाद्या गोष्टीत आवड निर्माण करायची आहे तर त्यांना प्रेमानं समजून सांगावं लागतं. समजतं, लेकरांना समजतं. अभ्यासाचं महत्त्व सांगितलं, अभ्यास केल्यानं काय मिळतं हे व्यवस्थित समजावून सांगितलं की हळूहळू का होईना मुलांच्या मनामध्ये अभ्यासाची रुची, गोडी निर्माण होऊ शकते. जबरदस्ती करून चालणार नाही किंवा प्रलोभन देऊनही चालणार नाही. तुम्ही मुलाला म्हणाल की 1 तास अभ्यास कर, मी तुला ही विशिष्ट वस्तू देतो,
असं करूनही तुम्ही मुलांना त्या गोष्टीत रमू शकत नाही. मुलं रमली जरी त्या गोष्टीत तरी दांभिकपणे रमतील, तुम्हाला दाखवण्यापुरतं रमतील. मुलाला एखाद्या गोष्टीत रमवायचं असेल तर त्याला त्याची गोडी लावावी लागेल, त्याला हळूहळू त्याची चव दाखवावी लागेल. अभ्यासात रस कसा निर्माण करता येईल या दृष्टीनं आपण प्रयत्न करायला हवे. म्हणून नवीन नवीन जेव्हा मुलं शाळेत जातात तेव्हा त्यांना जे शिक्षण दिलं जातं ते याच पद्धतीचं दिलं जातं, कारण त्याच्यामागे ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे की लहान मुलं शाळेत गेली की मग त्यांना खेळातून ज्ञान देणं, खेळातून बाराखडी, खेळातून ABCD, खेळातून 1-2 हे सगळं मुलांना शिकवलं जातं की जेणेकरून त्या खेळातून का होईना त्यांच्या मनात एक गोडी निर्माण होईल, आवड निर्माण होईल. आणि एकदा ती आवड निर्माण झाली की मग तुम्हाला बाकीचं काही कोटेशन लावायची गरज नाही, कोट लावायची गरज नाही, ते स्वाभाविकपणे अभ्यास करायला लागतील. मग त्यांना खेळाचा आधार घेऊनही शिकवण्याची गरज नाही. ज्यांना शिकायची गोडी निर्माण झाली तो असाही मन लावून अभ्यास करेल, मन लावून शिकेल. म्हणून इंद्रियांबरोबरही जबरदस्ती करायची नाही. इंद्रियाला एखादा विषय आवडतो आणि तुम्ही जबरदस्ती त्या इंद्रियाला त्या विषयापासून बाजूला न्यायचा प्रयत्न केला की ते इंद्रिय तुम्हाला त्या विषयाची जास्त आठवण करून देईल. अगदी एक साधं सोपं उदाहरण देऊन सांगतो. ज्या दिवशी एकादशीचा उपवास असतो आणि जी लोक मनानं उपवास करत नाहीत, आतून ज्यांचा उपवास घडत नाही, त्यांना त्या उपवासाच्या दिवशी पूर्ण वेळ जेवण आठवतं. तुम्ही विचार करा, जेव्हा जेव्हा एकादशी किंवा उपवास असतो त्या दिवशी एखादा चांगला आवडीचा पदार्थ समोर आला की तो जास्त आवडायला लागतो एरवीच्या दिवसापेक्षा. जो पदार्थ जास्त आवडतो तो पदार्थ ज्या दिवशी तुम्ही त्यागता त्या दिवशी तो पदार्थ, ते इंद्रिय, ते अवयव जास्त आवडीनं मागत असतं. निर्जला एकादशी जेव्हा तुम्ही धराल, मी आयुष्यात एकदा धरली होती, पण माझा अनुभव असा आहे की त्या दिवशी मला पाण्याशिवाय दुसरं काहीच आठवलं नाही. पाणी माणसाच्या शरीरासाठी किती आवश्यक आहे हे मला त्या दिवशी क्षणाक्षणाला जाणवत होतं. आता तो नियम धरला म्हणून मी शेवटाला नेला, पण खूप मेहनत असते. त्याच्यानंतर मी कधी तो उपवास धरला नाही, कारण नाव निर्जला एकादशी होती पण त्या दिवशी माझ्या मनात, मेंदूत नुसतं जल जल, पाणीच होतं. कारण इंद्रियाला त्याला लागणाऱ्या ज्या विषयापासून तुम्ही दूर ठेवाल तो विषय हे इंद्रिय वारंवार मागत राहील. आणि म्हणून त्याला दूर करायचं आहे तर एकदम दूर करू नका, एकदम तोडू नका, हळूहळू त्याला त्याच्यापासून तोडा. त्याला समजून सांगून, त्यातली नुकसान समजून सांगून, कारण ती आपलीच इंद्रिय आहेत. लेकरू आपलंच आहे, मारून काय उपयोग, इंद्रिय आपलीच आहेत, त्याच्याबरोबर दबाव टाकून काय उपयोग. व्यवस्थित समजावून उमजून आपण हळूहळू या इंद्रियांना विषयांपासून बाहेर काढून त्यांना परमार्थाची गोडी लावली पाहिजे. म्हणून मी अनेकदा आमच्या मित्रांना वगैरे म्हणतो की ते म्हणतात काय रे, आम्हाला काय त्याच्यात काही गोडी वाटत नाही, आम्ही काय दारू पिणारे, सिगारेट ओढणारे वगैरे वगैरे करणारे असतं. मी त्यांना म्हणतो ठीक आहे करा, ते करत करत तरी हे करा, आणि मग एक वेळ येईल की दोघांची तुलना कराल तुम्ही. हे करताना मनाला मिळणारं समाधान आणि व्यसनाच्या अधीन असताना मिळणारं समाधान, या दोघांची तुलना मन कोणत्या तरी एका अवस्थेवर येऊन करेल. आणि जेव्हा मन तुलना करेल तेव्हा मनाला आपोआप अनुभवाला येईल की विषयांच्या सानिध्यात मिळणारा अनुभव आणि पारमार्थिक क्रियांच्या जवळ गेल्यावर मिळणारा अनुभव, या दोन अनुभवांमधला श्रेष्ठ अनुभव कोणता. आणि जेव्हा मन तुलना करून पारमार्थिक अनुभव निवडेल तेव्हा आपोआपच विषय सुटतील, विषय तुटतील. म्हणून मी सगळे विषय ज्या दिवशी टाकून देईल त्या दिवशी परमार्थ सुरू करील असं जो म्हणेल तर ते शक्य नाही. असं करत करत आयुष्य निघून जातं बऱ्याच लोकांचं. बरीच लोक म्हणतात म्हातारं झाल्यावर परमार्थ करू. नाही, म्हातारं झाल्यावर इंद्रियांची पात्रता संपून जाईल आणि म्हणून विषयातली आसक्ती कमी होऊन तुम्ही परमार्थाकडे याल, ह्या गैरसमजात आपण असू शकतो. पण इंद्रियातली ताकद संपली म्हणून इंद्रियांमधली विषयाची आसक्ती संपेल असं नसतं. की आसक्ती संपण्यासाठी आपल्याला त्या इंद्रियाला, मनाला पारमार्थिक गोडीही चाखून दाखवायची. विषयाचा उपभोग तर जन्मजन्मांतरामध्ये त्यानं घेतलेला आहे,
त्याच्यापेक्षा हा पारमार्थिक अनुभव कसा श्रेष्ठ आहे, हा सात्विक अनुभव कसा चांगला आहे, याचा अनुभव, याची गोडी हळूहळू या इंद्रियांना लागली की मग ती इंद्रिय आपोआप परमार्थाकडे वळतील. पण ज्यांना हे शक्य होत नाही त्यांच्यासाठी मात्र ही इंद्रिय वारंवार नियंत्रणाच्या बाहेर जातात. असं माऊली सांगतायत, एरवी तरी अर्जुना हे आया नये साधना. ही जी इंद्रिय आहेत हे सहजपणे साधनेला अनुकूल होत नाहीत, स्वाधीन होत नाहीत. जे रहाटता ती जतना निरंतर, या इंद्रियांना नियंत्रणात ठेवण्यासाठी जे कायम झटत असतात त्यांच्याही नियंत्रणात ही इंद्रिय येत नाहीत. जया ते अभ्यासाची घरटी, यमनियमांची ताटी, जे मना ते सदा मुठी धरून या हाती. अर्थात जे अभ्यासाचा पहारा ठेवतात व जे यमनियमांचे कुंपण घालतात, तसेच जे मनाला सतत ताब्यात ठेवून आहेत, जी लोक जया ते अभ्यासाची घरटी, ज्यांनी अभ्यासाचा पहारा ठेवला इंद्रियांवर, इंद्रियांना विषयांमध्ये मी जाऊच देणार नाही याच्यासाठी ज्यांनी पहारा ठेवलाय, डोळ्यांवर सारखं लक्ष ठेवलंय की या डोळ्याला काहीही, या डोळ्याला आवडेल असं दिसू द्यायचं नाही, कानाला आवडेल असं कानाला काही ऐकू द्यायचं नाही, नाकाला आवडेल असं नाकाला कधी त्याचा म्हणजे सुगंध घेऊ द्यायचा नाही. अशी वेगवेगळी नियम घालून दिलेली आहेत. जिभेला आवडते ते जिभेला कधी खाऊ द्यायचं नाही. जे अभ्यासाची घरटी, नियंत्रणामध्ये ठेवतात सगळ्या इंद्रियांना, यमनियमांची ताटी, यम आणि नियम, काय करायचं काय करू नये याची एक भिंत त्यांनी बांधलेली आहे. जे मना ते सदा मुठी धरून या हाती, आणि ज्यांनी मनाला कायमचं मुठीमध्ये ठेवलेलं आहे, मुठीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला या मनाला, की जेणेकरून मन मुठीत असलं की इंद्रिय मुठीत आहेत असा समज असतो काही लोकांना. पण मन मुठीत असलं तरी ते मन कधी इंद्रियांच्या द्वारे बाहेर पळून जाईल, हातातून निसटून जाईल हे सांगता येणार नाही. म्हणून ज्यांनी अभ्यास केलाय भरपूर, इंद्रियांना नियंत्रणात ठेवण्याचा बराच प्रयत्न केलाय, वेगवेगळे यमनियम लावलेत, म्हणा ते सदा मुठी धरून हाती, तेही कीजती कासाविसी, या इंद्रियांची प्रौढी ऐसी, जैसी मंत्रज्ञा ते विवसी भुलविका. अर्थात माऊलींनी दृष्टांत दिलाय, अशा साधकांना देखील ही इंद्रिये कासावीस करून सोडतात, असा या इंद्रियांचा प्रताप आहे, ज्याप्रमाणे हळद मांत्रिकास चकविते. आता मंत्रतंत्राच्या प्रक्रियेमधलं एक उदाहरण माऊलींनी इथं दिलंय. मंत्रतंत्रांची जी प्रक्रिया असते त्याच्यामध्ये भूताला नियंत्रणात ठेवण्यासाठी मांत्रिक वेगवेगळ्या मंत्रांचा आधार घेतो, ते वेगवेगळे मंत्र म्हणतो. तर ते मंत्र म्हणताना ती जी कुणी हडळ वगैरे आहे किंवा पिशाच्य जे आहे ते पिशाच्य मांत्रिकाला भुलवण्याचा प्रयत्न करत. मी काही दिवसापूर्वी, बरेच दिवस झाले, एक तांत्रिक असं काहीतरी पुस्तक वाचत होतो. त्याच्यामध्ये मी ते वाचलं की भूतांबरोबर संवाद करून कोणती तरी एक विद्या मिळवायची असते, तर ते बरेच जण ते प्रयत्न करतात. तर ती विद्या किंवा ते मंत्रतंत्र करण्यासाठी म्हणजे स्मशानात जावं लागतं. मग स्मशानात जाऊन तुम्ही ते प्रेतांच्या समोर ते मंत्र वगैरे म्हणायचे असतात. पण म्हणे मध्ये मध्ये ते प्रेत कधी कधी असं उठतं म्हणे त्या मंत्रांच्या ताकदीनं, आणि बरेच मांत्रिक ते उठलेलं प्रेत बघून घाबरून मरून जातात. मंत्रतंत्रविद्या ही क्लिष्ट आहे, किचकट आहे, त्यामुळं त्याचा त्याग करण्यासाठी संतांनी आग्रह धरला. पण त्या काळामध्ये मंत्रतंत्रांचा मोठा प्रभाव होता, आणि तो प्रभाव माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये जाणवणं स्वाभाविक आहे. म्हणून तो मंत्रतंत्रांचा तत्कालीन प्रभाव माऊलींच्या या ओवीमध्ये उदाहरण म्हणून आलेला आहे. उदाहरण काय आहे की मंत्र म्हणणारा जो मंत्रज्ञ आहे त्याला पिशाच्य जसं भुलवतं, पिशाच्य त्याला भीती दाखवण्याचा प्रयत्न करतं, अगदी त्या पद्धतीनं ही इंद्रिय, जी लोक या इंद्रियांच्या विरोधात लढतात त्यांना ही इंद्रिय भुलवण्याचा आणि झोलवण्याचा कायम प्रयत्न करतात, असं माऊली इथं वर्णन करतायत. तेही किजती कासावीसी, ते लोक सुद्धा कासावीस होतात या इंद्रियांमुळे. मोठी मोठी लोक कासावीस झाली, विश्वामित्रासारखी लोक कासावीस झाली.
त्यांनाही इंद्रिय व्यवस्थित ताब्यात ठेवता आलेली नाहीत. ज्यांनी तप केलं, आचरण केलं, त्यांच्याही ही इंद्रिय ताब्यात राहिली नाहीत. तीही कीज ती कासावीसी, तेही कासावीस झाले. या इंद्रियांची प्रौढी ऐसी, या इंद्रियांचं सामर्थ्यच असं आहे की ही इंद्रिय सहजासहजी कुणाच्या नियंत्रणात जात नाहीत, कुणाच्या स्वाधीन होत नाहीत. पिशाच किंवा भूत प्रेत जसं मांत्रिकाच्या ताब्यात सहज येत नाही, तसं इंद्रिय सुद्धा या मनाच्या ताब्यात सहजासहजी येत नाहीत. देखे विषय हे तैसे, पावती रिद्धी सिद्धीचे निमिषे, मग आकळीती स्पर्शे इंद्रियाचे नि. माऊली म्हणतात त्याप्रमाणे पहा, हे विषय वृद्धी सिद्धीच्या निमित्ताने प्राप्त होतात व इंद्रियांच्या द्वारे योग्यांची मने भ्रष्ट करतात. इंद्रिय किती प्रबळ आहेत. माऊलींनी आणखी पुढच्या स्तरातलं उदाहरण दिलंय. इंद्रिय काय करतात? विषयांमध्ये तुम्हाला आसक्ती नाही, ठीक आहे, म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या विषयात तुम्हाला रस नाही, याच्यामध्ये आवड नाही. मग ही इंद्रिय काय करतात? वेगळे विषय तुमच्या समोर ठेवतात. म्हणजे हे विषय नाही आवडत ना तुम्हाला, मग दुसरे विषय ठेवतात. कोणते विषय? रिद्धी सिद्धीचे विषय. म्हणजे वेगवेगळे एखादी सिद्धी प्राप्त होईल, एखादी रिद्धी प्राप्त होईल, जादू चमत्कार करता येईल, अशा गोष्टी तुमच्या समोर आणून ठेवतात. तुम्हाला घराची आसक्ती नाही तर मग मठाची आसक्ती निर्माण करतात. तुम्हाला साध्या कपड्याची आसक्ती नाही तर भगव्या कपड्याची आसक्ती निर्माण करतात. तुम्हाला सोन्याच्या अलंकारांची आसक्ती नाही तर तुम्हाला कमंडलू, रुद्राक्ष, तुळशी माळ अशा माळेमध्ये आसक्ती निर्माण करतात. बघा, इंद्रियांची आसक्ती केवळ विषयांमध्येच राहील असं नाही, सात्विक वाटणाऱ्या गोष्टींमध्येही ही इंद्रिय रमतात, रमवतात आणि त्यात रमवूनही साधना बाधित करतात. मी माग एकनाथ महाराजांच्या चिरंजीव पदाबद्दल बोललो होतो. चिरंजीव पद हे एक स्फुट प्रकरण एकनाथ महाराजांनी लिहिलंय. साधकांनी ते अवश्य वाचावं. अगदी छोटंसं स्फुट प्रकरण आहे, मोजक्या ओव्या आहेत त्याच्यामध्ये, अगदी तासाभराच्याही आत संपून जाईल. त्याच्यामध्ये एकनाथ महाराजांनी काय केले? चिरंजीव पद पावावयासी, आन उपाय नाही साधकासी, निश्चित बोलो निश्चयेसी, कळावयासी साधका, अशी त्याची सुरुवात आहे. मला पूर्ण ते चिरंजीव पद पाठ होतं, बरीच वर्ष त्याचं उच्चारण झालं नाही, पण त्याचा पूर्ण आशय मनामध्ये कायमचा बिंबलाय की त्याच्यामध्ये चिरंजीव पद कसं मिळतं हे एकनाथ महाराजांनी सांगितलं. मग कशा पद्धतीनं विषयांपासून इंद्रियांना बाजूला तो साधक करतो, हळूहळू आपलं मन इंद्रियांपासून वळवतो, साधनेमध्ये एकनिष्ठ होतो. साधनेमध्ये एकनिष्ठ झाल्यामुळे त्याला रिद्धी सिद्धी प्राप्त होतात. त्याला वाग म्हणजे तो जे बोलेल, वाक सिद्धी म्हणतात त्याला, वाक सिद्धी प्राप्त होते. तो जे बोलतो ते होतं आणि मग तो जे बोलतो ते होतं म्हणून लोक त्याला चमत्कारी महाराज समजायला लागतात, त्याला मोठा महापुरुष समजायला लागतात आणि मग लोक त्याच्याकडे तक्रारी घेऊन येतात. नाही तो बोलला की त्यांच्या तक्रारी संपतात. मग अशी बरीच लोक त्याच्या आजूबाजूला जमा होतात. मग ही जमा झालेली आजूबाजूची लोक त्यांचं कौतुक करतात, गुणगान करतात, आग्रह करून मग त्याचे पाय चेपायला लागतात, आग्रह करून त्याला गोडधोड खाऊ घालायला लागतात, आग्रह करून त्याला अत्तर वगैरेचा सुगंध देतात, आग्रह करून त्याला वेगवेगळी वस्त्र दान करतात, सेवा करतात. आणि तो सिद्धी प्राप्त झालेला जो पुरुष आहे, महापुरुष आहे, या सगळ्या गोष्टींमुळं पुन्हा अधपतित होतो. त्याची जी जुनी आसक्ती साध्या कपड्यांवर होती तीच त्याची आसक्ती मग भगव्या कपड्यावर होते. जी त्याची आसक्ती घरावर होती ती आसक्ती मठावर त्याची निर्माण होते. जी त्याची आसक्ती घरातल्या मुलाबाळांवर होती तीच त्याची आसक्ती मग शिष्यमंडळींवर निर्माण होते. मग मुलांवरचं प्रेम निघून गेलेलं असतं, तेच प्रेम तो शिष्यांवर करतो. घरावरचं प्रेम त्याच्या आश्रमावर त्याचं व्हायला लागतं. आधी तो पैसे मोजायचा, मग नंतर तो शिष्य मोजायला लागतो, दक्षिणा किती आली हे मोजायला लागतो. जसं त्याला आधी कामात यश मिळालं नाही की राग यायचा, तसं त्याचं एखाद्या शिष्याने ऐकलं नाही की त्याला राग यायला लागतो. आणि मग तो साधक सिद्धावस्थेला पोहोचण्यासाठी जवळ गेलेला असतो, पण मध्येच हे विषय त्याला अशा पद्धतीनं काही आपल्या नियंत्रणात पुन्हा घेतात
पुन्हा त्याचा अधपतन होतं. माऊलींनी तोच संदर्भ इथं दिलेला आहे. देखे विषय हे तैसे पावती रिद्धी सिद्धीचे निमिषे. ज्यांना रिद्धी सिद्धी मिळालेली आहे त्या लोकांनाही हे विषय, ही इंद्रिय आपल्या नियंत्रणात ठेवतात. साध्या सुध्या पैलवानाला पाडतील यात काही रस नाही. मातब्बर पैलवान सुद्धा या विषयांनी पाडलेत. रिद्धी सिद्धी प्राप्त झालेल्या लोकांनाही ह्या मनानं, ह्या इंद्रियानं आपल्या नियंत्रणात ठेवलंय. या प्रकारचं वर्णन माऊली करतायत. देखे विषय हे तैसे पावती रिद्धी सिद्धीचे निमिषे मग आकळती स्पर्शे इंद्रियाचे. देखे विषय हे तैसे, हे विषय अगदी त्या पद्धतीनं आहेत. कसे मांत्रिकाला जसं पिशाच भुलवतं तसं हे विषय आहेत. पावती रिद्धी सिद्धीचे निमिषे. मग सामान्य विषय बाजूला जातात आणि रिद्धी सिद्धीचे विषय समोर येऊन जातात. मग आकळती स्पर्श इंद्रियाचे. आणि मग पुन्हा स्पर्शाच्या निमित्तानं ही इंद्रिय हळूहळू त्या साधकाला आकळवायला लागतात, नियंत्रणात ठेवायला लागतात. ती संधी मन जाये मग अभ्यासी ठोठावले ठाये ऐसे बळकटपणा आहे इंद्रियांचे. अर्थात अशा संधीत मन सापडले की अभ्यास जागच्या जागी थांबतो, असा या इंद्रियांचा प्रभाव आहे. बघा, म्हणून साधना सुरू झाली की जोपर्यंत अंतिम टप्पा सापडत नाही तोपर्यंत आपण साधना सुरू ठेवायला हवी. अंतिम टप्पा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ती साधना चालू असली पाहिजे. आणि हा अंतिम टप्पा येण्याच्या आधी जर तुम्ही थांबलात की मग ती ससा कासवाची गोष्ट आठवते. ससा मुक्कामाला पोहोचण्याच्या आधीच झोपतो. मुक्कामाला पोहोचण्याच्या आधी जो निश्चिंत झाला की मला जे मिळवायचं आहे ते मी मिळवलंय, तर मग तुम्हाला जे मिळवायचं होतं ते तुम्हाला मिळणार नाही. आत्मज्ञान हे अंतिम ध्येय असलं पाहिजे. आत्मप्राप्ती हे अंतिम ध्येय असलं पाहिजे. त्या आत्मप्राप्तीच्या अलीकडं स्वर्ग, वैकुंठ, रिद्धी सिद्धी या सगळ्या गोष्टी अलीकडे येतात. तुम्ही अलीकडं अडकलात, तुम्हाला स्वर्ग जरी मिळाला तरी तुम्ही मुक्कामाला पोहोचलेला नाहीत, अलीकडं थांबलात. रिद्धी सिद्धी तुम्हाला प्राप्त झाली तरी तुम्ही मुक्कामाला पोहोचलेला नाहीत, तुम्ही अलीकडं थांबलात. तुम्हाला मुक्कामाला पोहोचायचं आहे म्हणजे तुम्हाला आत्मस्वरूप प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि म्हणून माऊली सांगतायत, तिये संधी मन जाये मग अभ्यासासी ठोठावले ठाये. ठोठावले ठाये या शब्दाचा इथं अर्थ आहे बंद पडतो. मग तिये संधी मन, मग रिद्धी सिद्धीमध्ये मन अडको, स्वर्ग सुखात मन अडको, कशातही मन अडकलं की मग अभ्यासी ठोठावले ठाये. मग अभ्यास थांबतो, साधना थांबते. पुढं आणखी काही जी प्रगती करायची आहे ती प्रगती थांबून जाते. मग संधी मन जाय, मग मन त्या या गोष्टींमध्ये अडकतं. म्हणून आसक्ती सात्विक गोष्टींची सुद्धा घातक ठरते. अहंकार मी श्रीमंत आहे याचाच असतो असं नाही. अहंकार मी योगी आहे याचाही असू शकतो. ज्ञानोबारायांची आणि चांगदेवांची खूप सुंदर कथा आहे ज्ञानोबारायांच्या चरित्रामध्ये. ज्ञानदेव चरित्रामध्ये आपण अनेकदा ऐकतो. महिपती तारावादकरांनी त्यांच्या संत चरित्रांमध्ये, भक्ती विजय, संत विजय या ग्रंथांमध्ये तुम्हाला ते ऐकायला मिळेल. सुंदर चरित्र आहे की 1400 वर्ष वय चांगदेवांच्या शरीराचं होतं. सगळी सिद्धी प्राप्त होती. ते वाघावर बसून राहायचे, सापाचं चाबूक त्यांच्याकडे असायचं. यम जवळ आलं की ते यमाला हुलकावणी द्यायचे. चमत्कार तर भरपूर त्यांच्याकडे होते. मेलेल्या लोकांना जिवंत करण्याची ताकद होती. म्हणून साधक शिष्यही भरपूर होते. पण जेव्हा ज्ञानोबारायांची भेट झाली, ज्ञानोबारायांचं वय म्हणजे 21व्या वर्षी तर माऊलींची समाधी आहे. चांगदेवांच्या भेटीचा प्रसंग 16-18 वर्षाच्या दरम्यानचा असेल. एवढं लहान मूल या परिसरामध्ये राहतंय हे त्यांना कोणीतरी सांगितलं. आणि कोणीतरी सांगितलं की तेही काही साधे पुरुष नाहीत, तेही चमत्कारी आहेत, तेही योगी आहेत.